नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील ते बघणार आहोत. ते प्रश्न पाहण्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे तुम्ही जर आमचं आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल तर नक्की करा. एमटी नसेल तर ते एक नक्की करा. एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं अँड्रॉइड ॲप आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन फायलम पोरीफेरा प्राण्यांना सामान्यतः काय म्हटलं जातं? तर नॉट फिरवा, लक्षात राहू द्या, पोरीफेरा. तर पोरीफेरा या शब्दाचा अर्थ काय? ह्या ठिकाणी पोरी आणि दुसरा म्हणजे फेरा, हे लक्षात घे. हे पोरी आणि हे फेरा. पोरी म्हणजे पोरस, पोर्स, PORES, पोर्स. आणि फेरा, फेरा या शब्दाचा अर्थ होतो टू बियर, टू बियर, बियर म्हणजे काय? छिद्र असलेलं. पोर्स म्हणजे छिद्र, बियर म्हणजे असणं, टू बियर म्हणजे असणं, म्हणजे छिद्र असलेले. नावाचाच अर्थ आहे छिद्र असलेले. म्हणजे या संघातले जे प्राणी आहेत त्यांच्या शरीरावर, या संघातले जे प्राणी आहेत ना त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे, लहान छिद्रे असतात. असंख्य लहान छिद्रे असतात, म्हणून तर त्यांना नाव पडलं पोर्स पोरीफेरा. छिद्रे असतात, त्या छिद्रांनाच त्यांनी काय म्हटलं जातं? ऑस्टिया असं म्हटलं जातं. त्यांच्या ज्या अंगावर जे वेगवेगळे छिद्र असतात ना त्या छिद्रांना काय म्हणतात? ऑस्टिया असं म्हटलं जातं. आणि ज्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? तर स्पंज, स्पंज या नावानं ओळखलं जातं. म्हणजे पोरीफेरा संघातील प्राण्यांना सामान्यतः काय म्हटलं जातं? तर तुमचं उत्तर स्पंज असेल. मग इथून पुढे जेव्हा प्रश्न विचारला, मी प्रश्न तयार करताना असंच केलंय की तुम्हाला पोरीफेरा म्हणणार नाही, स्पंजच्या शरीरात पाणी आत घेण्यासाठी जे छिद्र असतात त्यांना काय म्हणतात, तर ते तुम्हाला कळालं पाहिजे. पोरीफेरा हा जो फायलम आहे, या फायलम मधील जो प्राणी असतो तर त्यांना अंगावर स्पंज असतात. ठीक आहे, स्पंज कशा पद्धतीचे ते या पद्धतीचे स्पंज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. हे जे स्पंज आहेत ना, हे स्पंज, स्पंज टाईप राहतं हा स्ट्रक्चर. तर याला पोरीफेरा फायलम मधील हे महत्वाचे हा घटक आहे प्राणी, हे इथं तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, जाऊया पुढं. ओके, या टाईपचे स्पंज तुम्हाला पाहायला मिळतो पोरीफेरा, फायलम पोरीफेरामध्ये हे स्पंज. ओके, तर हे लक्षात राहू द्या, स्पंज म्हणजे फायलम पोरीफेरा. पुढचा प्रश्न आहे, तो प्रश्न बघा. स्पंजच्या शरीरात पाणी आत घेण्यासाठी असलेल्या असंख्य सूक्ष्म छिद्रांना काय म्हणतात? म्हणजे फायलम पोरीफेरामध्ये जे शरीरात पाणी आत घेण्यासाठी प्राणी असतात तर त्यांच्या असंख्य सूक्ष्म छिद्र असतात, त्यांना काय म्हटलं जातं? तर त्यांना काय म्हटलं जातं की पाणी जर आत घेण्यासाठी तर त्यांना ऑस्टिया असं म्हटलं जातं, ऑस्टिया. ओके, तर तो घटक लक्षात आला की स्पंजच्या शरीरात पाणी आत घेण्यासाठी असंख्य सूक्ष्म छिद्रांना ऑस्टिया असं म्हटलं जातं. इथे डायग्रामॅटिकली तुम्हाला दाखवले, हे बघा ऑस्टिया, आणि ऑस्टियामध्ये या ठिकाणी हे जे छिद्र आहे इथून पाणी, ओके, इथून शरीरात पाणी म्हणजे काही शरीरात पाणी आत घेण्यासाठी जे छिद्र आहेत याला ऑस्टिया म्हणतात. आणि इथून शरीरातलं पाणी बाहेर टाकण्यासाठी या ठिकाणी जे छिद्र आहे याला काय म्हटलं जातं? ऑस्क्युलम असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ऑस्क्युलम असं म्हटलं जातं. म्हणजे ऑस्टिया काय, ऑस्क्युलम काय, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर यामध्ये जे एक पोकळी आहे, मध्यवर्ती पोकळी तयार झालेली, तर ह्याला स्पॉन्जोसियल असं म्हटलं जातं. ते पण तुम्हाला तिथं लक्षात आलं पाहिजे की कोणत्या घटकाला काय म्हटलं जातंय. तर तो एक घटक तुम्ही इथं लक्षात ठेवू शकताय. ठीक आहे, ओके, तर हे लक्षात आलं. आणि आता दुसरा मुद्दा, शरीरातलं पाणी बाहेर टाकण्यासाठी जो घटक असतो, म्हणजे स्पंजच्या शरीरातलं पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी जे मोठं छिद्र असतं त्याला ऑस्क्युलम म्हणतात. आणि तोच आपला पुढचा प्रश्न आहे. हा घटक लक्षात ठेवा. स्पंजच्या संपूर्ण शरीरावर लहान छिद्र असतात, त्या छिद्रांना ऑस्टिया असं म्हणतात. या छिद्रामधून पाणी शरीराची जी मध्यवर्ती पोकळी आहे त्याला स्पॉन्जोसियल म्हणतो, याच्यामध्ये प्रवेश करतं आणि या पाण्यासोबत ऑक्सिजन आणि अन्नकण हे सुद्धा आत घेतले जातात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. स्पंजच्या शरीरातनं पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी असलेलं जो मोठं छिद्र असतं त्या छिद्राला ऑस्क्युलम असं म्हटलं जातं. म्हणजे पाणी असू द्या, टाकाऊ पदार्थ असू द्या, कार्बन डायऑक्साईड असू द्या, मोठ्या छिद्रावर बाहेर टाकलं जातं, त्याला ऑस्क्युलम असं म्हणतात. आणि ते सहसा शरीराच्या वरच्या भागावर असतं. ओके, हे जे ऑस्क्युलम असतं ते शरीराच्या त्यांच्या वरच्या भागावर असतं. म्हणजे पाणीच नाही, याच्यातून टाकाऊ पदार्थ सुद्धा बाहेर टाकले जातात, कार्बन डायऑक्साईड सुद्धा या छिद्रावर बाहेर टाकलं जातं. याला काय म्हटलं जातं? ऑस्क्युलम असं म्हटलं जातं.
समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला तर उत्तर काय असेल? पोरीफेरा संघातील प्राण्यांचं वैशिष्ट्यपूर्ण लक्षण म्हणजे त्यांच्या शरीरात असलेली जल परिवहन संस्था, तिला काय म्हणतात? जी जल परिवहन संस्था असतं तर त्याला कॅनॉल सिस्टीम असं म्हटलं जातं. कॅनॉल सिस्टीम पोरीफेरा संघातले जे महत्वाची पोकळी असते. म्हणजे स्पंज मध्ये एक कॅनॉल सिस्टीम असते, यामध्ये ऑस्टिया आहे आपण आता बघितलेलं, त्यानंतर विविध नलिका आहे, स्पॉन्जोसियल आहे, यांची बनलेली असते. म्हणजे या संस्थेमार्फत पाणी आत बाहेर घेतलं जातं, म्हणजे श्वसन, पोषण, उत्सर्जन ही सगळी कार्य पार पडली जातात. हे लक्षात येतंय का? तोच घटक आहे, ऑस्टिया आहे, स्पॉन्जोसियल आहे, ही कॅनॉल सिस्टीम आहे एक प्रकारची. असं आता तोच प्रश्न फिरून फिरून कसा विचारला जातो? स्पंजच्या शरीराच्या मध्यवर्ती पोकळीमध्ये स्पॉन्जोसियल कोणत्या विशिष्ट पेशींचं बनलेलं असतं? आता एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला यामध्ये किंवा स्पायलम पोरीफेरामध्ये किंवा स्पंजमध्ये ज्या पेशी असतात ना, एक वैशिष्ट्य असं लक्षात ठेवायचं आहे. जसं निमॅटिन मिल्टीसाठी फ्लेम सेल आहे, पुढे येताना भाग मी तुम्हाला सांगेन तो. तसं फायलम पोरीफेरा किंवा स्पंजच्या शरीरामध्ये एक विशिष्ट पेशी असतात, त्या पेशींना कॉलर पेशी असं म्हणतात, किंवा त्याला दुसरं नाव आहे कोॲनोसाइट्स. त्याला दुसरं नाव काय आहे? कोॲनोसाइट्स किंवा कॉलर सेल असं आपण म्हणतो, की त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण पेशी आहेत. यांच्या हालचालीमुळे, म्हणजे ह्या ज्या पेशी असतात ना कॉलर सेल्स, यांची जी हालचाल होते, या हालचालीमुळेच पाण्याचा प्रवाह निर्माण होतो आणि या पेशी पाण्यातलं अन्नकण पकडून पचनाला मदत सुद्धा करतात. म्हणून या कॉलर पेशींचा रोल या स्पंजच्या शरीरामध्ये महत्वाचा आहे. तुम्हाला जर डायग्रामॅटिकली दाखवायचं झालं तर तुम्हाला या ठिकाणी ह्या ज्या कॉलर पेशी आहेत किंवा त्याला कोॲनोसाइट्स असं म्हणतो. आता ह्या कोॲनोसाइट्स तुम्हाला कुठं पाहायला मिळतील? तर या ठिकाणी असं बघा, हे डॉट 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 दिसते ना, हे कोॲनोसाइट्स आहे. कोॲनोसाइट्स हे ऑस्क्युलम आहे, म्हणजे मोठं छिद्र आहे की ज्याच्यातून पाणी आणि इतर महत्त्व टाकाऊ पदार्थ, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. ओके, आणि इथले जे छिद्र आहे, इथे एक छिद्र आहे, इथे एक छिद्र आहे, तर हे ऑस्टिया आहे, म्हणजे पाणी आत घेण्यासाठी असलेली त्यांच्यामध्ये स्ट्रक्चर आहे. आणि ही सायकॉनची कॅनॉल सिस्टीम आहे, तुम्हाला इथं दाखवलेली आहे, कॅनॉल सिस्टीम आहे ती. आणि ह्या सगळ्या घटकेला ही जो मध्यवर्ती पोकळी असते त्याला स्पॉन्जोसियल असं म्हटलं जातं. तर ही एक मध्यवर्ती पोकळी. ओके, लक्षात आलं घटक? तर तुम्हाला परीक्षेसाठी विचारलं तर काय काय लक्षात ठेवायचं आहे? एक तर तुम्हाला ऑस्टिया लक्षात ठेवायचं आहे, ऑस्क्युलम लक्षात ठेवायचं आहे, कोॲनोसाइट्स किंवा याला कॉलर पेशी असंही म्हणतो, कॉलर सेल्स असं म्हणतो, हे तुम्हाला स्पंजमध्ये किंवा फायलम पोरीफेरामध्ये असलेलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न आहे फायलम पोरीफेराच्या संदर्भात, या स्पंजच्या शरीराला आधार देणारं कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाचं बनलेलं काटेरी सांगाड असतं, त्याला काय म्हटलं जातं? जे काटेरी सांगडचं असतं तर त्याला म्हटलं जातं स्पिक्युल्स. त्याला काय म्हटलं जातं? स्पिक्युल्स. त्याला मराठीमध्ये कंटिका असंही म्हटलं जातं. म्हणजे स्पंजच्या शरीराला आधार द्यायचा आणि संरक्षण देण्यासाठी. पण कशाचं बनलेलं असतं? कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाचं बनलेलं ते असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवा. काही स्पंजमध्ये ना स्पॉन्जेनियन फायबर्स असा असतो. ठीक आहे, तर तुम्हाला जो अंघोळीचा स्पंज आहे हा स्पॉन्जिन सांगाड्याचे एक उदाहरण आहे असंही त्या ठिकाणी म्हणता येईल. तर इथे डायग्राम मध्ये बघा, इथे तुम्हाला स्पिक्युल्स दिसतात का वर? हे जो स्पिक्युल्स हे स्पंजचं उदाहरण आहे, हे ऑस्क्युलम आहे. ठीक आहे, हे स्पॉन्जोसियल आहे, हे कोॲनोसाइट्स आहे किंवा कॉलर पेशी म्हणतो. तुम्हाला त्याचं इलॉबरेशन करून दाखवलेलं आहे की लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवता येते. तर आणि इथलं जे छिद्र आहे, असंख्य छिद्र, त्याला आपण काय म्हणतो? पोर्स. त्या छिद्र असतात त्याला ऑस्टिया असं म्हटलं जातं पाणी आत घेण्यासाठी. आणि हे जे स्पिक्युल्स आहेत तर हे स्पिक्युल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. या ठिकाणी स्पिक्युल्स आहेत ना, हे या ठिकाणी पाहायला मिळतील. तर जे काटेरी म्हणजे काय असतात, त्याला काटेरी सांगाडे असतात, त्याला स्पिक्युल्स असं म्हणतात. त्यानंतर बेसिकली असे महत्वाचे स्पंज कोणते त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्यातला एक म्हणजे बॉथ स्पंज म्हणजे कोणता? अंघोळीचा स्पंज म्हणून ओळखला जाणारा स्पंज कोणत्या प्रकारचा आहे, त्याचं नाव काय? आणि दुसरा असतो फिनस फ्लॉवर बास्केट, असं कोणत्या स्पंजला दिलेलं नाव आहे. हे दोन्ही घटक तुम्हाला एनसीईआरटी मध्ये पाहायला मिळतील. उदाहरणं दिलेले आहेत एक्झाम्पल म्हणून, एमपीएससी त्याच्यावर विचारतं. अंघोळीचा स्पंज म्हटलं तर यू स्पॉन्जिया, हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचंय. हा स्पंजचा सांगाडा, त्याच्यामध्ये स्पिक्युल्स असतं ना, त्याच्या ऐवजी तर स्पॉन्जिनियन फायबर्स असतं. म्हणजे जनरल स्पंज मध्ये आणि या स्पंज मध्ये काय फरक असतं? तर जे स्पिक्युल्स काटेरी सांगाडे असतात ना बाहेरनं, काटेरी सांगाडा, तर ते नसतं. त्याच्याऐवजी या ठिकाणी काय असतं? स्पॉन्जिनियन फायबर्स असतं, SPON
GIN FIBRES फायबर्स म्हणजे स्पॉन्जन तंतूंनी बनलेला बाहेरचा सांगाडा असतो, म्हणजे चांगल्या प्रकारे तो शोषून घेऊ शकतो पाणी आणि त्वचेला मऊ लागतो, म्हणून याचा उपयोग पूर्वीपासून अंघोळीसाठी केला जातो, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे बाथ स्पंज. ओके, तर यू स्पॉन्जियाला काय म्हणतात, बाथ स्पंज या नावानं ओळखलं जातं. हा घटक लक्षात ठेवा बरं का, बाथ स्पंज म्हटलं तर यू स्पॉन्जिया. फक्त त्यात काय नसतं तर हे स्पिक्युल्स नसतात, त्याच्याऐवजी स्पॉन्जिनियन फायबर्स असतं. एवढाच महत्वाचा घटक आहे. ठीक आहे, आय होप हा घटक तुमच्या लक्षात आला असेल. डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपला अँड्रॉइड ॲप आहे, ते अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सध्या आपला आधुनिक भारताचा इतिहास यावर डिटेलमध्ये असणारा कोर्स लॉन्च झालेला आहे आणि या कोर्समध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कव्हर केले. प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांची सिरीज आहे आणि हे 900 प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला. ठीक आहे, सरावासाठी 300 असे एकूण 1200 प्रश्न त्यामध्ये पाहायला मिळतील आणि या कोर्सची फी 249 म्हटले, पण तिथे सध्या डिस्काउंट ऑफर आहे. इथे या कोर्सची फी फक्त 219 रुपये आहे. तुम्ही ते लेक्चर एकदा कोर्स जॉईन केल्यानंतर ते लेक्चर किती वेळा पाहू शकता. अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. त्यासाठी तुम्हाला आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऍप्लिकेशनची लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ऍप्लिकेशन. जसं आपण बाथ स्पंज बघितलं यू स्पंजिया, तसं फिनसची पुष्प टोपली किंवा फिनस फ्लॉवर बास्केट असं कोणत्या स्पंजला दिलेलं नाव आहे. हे दोन्ही उदाहरण आहेत आणि खूप फेमस उदाहरण आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर जे फिनस फ्लॉवर बास्केट असं म्हटलं जातं तर याचं उत्तर आहे युप्लेक्टेला. युप्लेक्टेला हा जो स्पंज आहे या स्पंजला फिनस फ्लॉवर्स बास्केट असं म्हटलं जातं. यू स्पॉन्जिया याला बाथ स्पंज असं म्हटलं जातं. तर हे दोन्ही महत्वाची उदाहरणं आहेत ना, ते तुम्हाला लक्षात ठेवणं जास्त गरजेची आहेत. आता या युप्लेक्टेलामध्ये फिनस फ्लॉवर बास्केट असं का म्हटलं जातं तर ह्यांचा सांगाडा जो सिलिकाच्या सुंदर आणि नाजूक जाळीनं बनलेला असतो आणि तो दिसताना एखाद्या टोपलीसारखा दिसतो, म्हणून बास्केट फ्लॉवर बास्केट, आणि त्याच्या सुंदर रचनेमुळे त्याला हे नाव दिलेलं आहे. बरं, आता हे फेमस कुठं झालं हे व्हीनस फ्लॉवर बास्केट, तर हे जपानमध्ये फेमस झालेलं आहे. जपानमध्ये जेव्हा लग्न समारंभ असतो ना, तर त्या लग्नामध्ये हे स्पंज भेट म्हणून देण्याचे प्रतीक आहे. ओके, त्या ठिकाणी प्रथा आहे. तर तुम्हाला जे युप्लेक्टेलाचं उदाहरण बघायचं तर हे युप्लेक्टेला आहे. हे काय आहे, युप्लेक्टेला आहे. ओके, हे लक्षात असू द्या. दिसायला पण एकदम पांढर शुभ्र सिलिकाचा सुंदर आणि नाजूक जाळ्या असतात, या एकदम नाजूक नाजूक जाळ्या असतात या. ठीक आहे, जाळ्यानं बनलेला असतो, दिसताना एखादा टोपलीसारखा दिसतो, म्हणून तर त्याला फिनस काय म्हटलेलं आहे तर फ्लॉवर बास्केट असं नाव दिलेलं आहे. नाव काय आहे, युप्लेक्टेला. युप्लेक्टेला हे लक्षात राहील. म्हणजे बाथ स्पंज म्हटलं तर यू स्पॉन्जिया आणि फिनस फ्लॉवर्स बास्केट म्हटलं तर युप्लेक्टेला. हे दोन घटक जरी लक्षात ठेवले तर तुम्हाला यांचे जे एक्झाम्पल्स आहेत ना ते महत्वाचे. पुन्हा आणखी काय महत्वाचं विचारलं जातं यामध्ये तर गोड्या पाण्यामध्ये आढळणारा एकमेव स्पंज आहे, त्याचं आपण उदाहरण घेऊया आणि त्याच्यावर एक प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, गोड्या पाण्यात आढळणारा एकमेव स्पंज तो कोणता, तर त्याला स्पॉन्जिया म्हणतात. गोड्या पाण्यामध्ये आढळणारा एकमेव स्पंज आहे, कारण बहुतेक जवळपास सगळेच्या सगळे स्पंज हे तुम्हाला खाऱ्या पाण्यामध्ये पाहायला मिळतात, पण स्पॉन्जिया म्हणजे स्पॉन्जिला एक प्रजाती आहे, त्याच्यातला स्पॉन्जिला नावाची जी प्रजाती आहे, जी एकमेव प्रजाती आहे, तुम्हाला ती गोड्या पाण्यामध्ये पाहायला मिळते. हे लक्षात असू द्या. म्हणजे नद्या, तलाव, झरे अशा सारख्या गोड्या पाण्यामध्ये असते. पुढचा प्रश्न आहे, स्पंज मध्ये म्हणजे फायलम पोरिफेरा बघतोय. स्पंज म्हणजे फायलम पोरिफेरा, यांच्यामध्ये जे अलैंगिक प्रजनन होतं किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं तर ते कोणत्या पद्धतीनं होतं, तर अलैंगिक प्रजनन जे यांच्यामध्ये होतं तर हे दोन पद्धती असतात. एका पद्धतीला म्हटलं जातं बडिंग आणि दुसऱ्या पद्धतीला म्हटलं जातं जम्युल फॉर्मेशन असं म्हटलं जातं. बडिंग म्हणजे काय होतं तर यांच्यामध्ये शरीरावर अशा लहान कळ्यासारखा, समजा असं एक स्पंज आहे, असं करीत धर, हा असा एक स्पंज आहे, तर या स्पंजला एक लहान लहान असा काय होतो उंचवटा असा तयार झाल्यागत होतो. लहान कळीसारखा असा कळी तयार होते ना, असा एक उंचवटा तयार होतो जो वाढून पुन्हा नवीन स्पंज तयार होतो. त्या प्रोसेसला बडिंग असं म्हटलेलं आहे. आणि दुसरी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं जम्युल फॉर्मेशन किंवा जम्युल निर्मिती असं आपण म्हणतो. म्हणजे एखादी प्रतिकूल परिस्थिती असेल, म्हणजे पाण्याची कमतरता आहे, थंडी आहे, अशा ठिकाणी स्पंजच्या आत, स्पंज जो आहे ना हा स्पंज याच्या आत असं गोलाकार संरक्षण आवरण असलेल्या पेशींचा समूह असतो, त्याला जम्युल म्हणतात. आणि जेव्हा प्रतिकूल अनुकूल परिस्थितीमध्ये या जम्युल मधून एक नवीन स्पंज तयार होतो. मग आता हे जम्युल फॉर्मेशन प्रोसेस कुठं पार पडते जास्त करून तर
गोड्या पाण्यातले जे स्पंज असतात ना याच्यामध्ये तुम्हाला ही पाहायला मिळते. म्हणून स्पंजमध्ये जे असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं ते दोन पद्धतीचं आहे. एक म्हणजे बडिंग आणि दुसरं म्हणजे जम्यूल फॉर्मेशन. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हा घटक थोडासा लक्षात घ्या. स्पंजमध्ये अलैंगिक प्रजननाच्या दोन पद्धती आहेत. एकाला बडिंग म्हणजे मुकुलन असं म्हणतो आणि दुसऱ्याला जम्यूल फॉर्मेशन किंवा जम्यूल निर्मिती असं म्हणतो. बडिंग प्रोसेसमध्ये शरीरावर एक लहान कळीसारखा उंचवटा बड तयार होतो आणि जो नवीन वाढून नवीन स्पंज तयार होतो. आणि जम्यूल फॉर्मेशन मध्ये जेव्हा पाण्याची कमतरता असते किंवा थंडी असते म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्पंजच्या आत एक गोलाकार आणि संरक्षक आवरण असलेला पेशींचा समूह असतो, त्याला जम्यूल म्हणतात. आणि अनुकूल परिस्थितीमध्ये या जम्यूल मधून एक नवीन स्पंज तयार होतो, म्हणून याला जम्यूल फॉर्मेशन असंही म्हटलं जातं. आणि ही पद्धत तुम्हाला जास्त करून कुठं पाहायला मिळते तर गोड्या पाण्यातल्या स्पंजमध्ये. म्हणजे स्पॉन्जीला हे त्याचं उदाहरण होतं, आपण बघितलं गोड्या पाण्यातले स्पंज, एकमेव स्पंज. आणि त्यांच्यामध्ये जे पुनर्जनन क्षमता असते उच्च दर्जाची असते. ठीक आहे. आता झालेल्या घटकावरच प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर देता येते का बघा. प्रश्न होता स्पंजच्या शरीरातील मध्यवर्ती पोकळीला काय म्हणतात. आपण मगाशी डायग्राम मध्ये बघत होतो तर त्याला स्पॉन्जोसील असं म्हणतात. आपण मगाशी बघितलं ऑस्टिया जे स्मॉल छिद्र असतं ज्याच्यातून पाणी आत घेतलं जातं. ऑस्क्युलम ज्याच्यातून पाणी, कार्बन डायऑक्साईड, टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात त्याला तुम्हाला ऑस्क्युलम असं म्हटलं जातं. त्यानंतर स्पॉन्जिशेल असतं जे शरीरातील मध्यवर्ती पोकळी असते. त्यानंतर कॉलर पेशी त्या ठिकाणी असतात, तुम्हाला दाखवलं होतं मगाशी कॉलर पेशी किंवा कोऑनोसाइट्स असं आपण म्हटलं होतं. तर तोही घटक आपण त्या ठिकाणी चर्चेला घेतला होता, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. स्पॉन्जिशेल लक्षात आलं नसेल तर हे स्पॉन्जिशेल आहे, मध्यवर्ती पोकळी म्हणजे स्पॉन्जिशेल. हे ऑस्टिया पाणी आत घेण्यासाठी, हे बाहेर टाकण्यासाठी ऑस्क्युलम. लक्षात राहील. ठीक आहे. आणि या ठिकाणी कॉलर पेशी असतात आत. त्याचा आपण एक व्ह्यू बघितला होता मगाशी, त्याला कोऑनोसाइट्स असंही म्हटलं जातं. समजा झालेल्या घटकावर तुम्हाला असा प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणत्या पेशी स्पंजमध्ये अन्नकण पकडण्याचं आणि पचन करण्याचं कार्य करतात. एक तर तुम्हाला देताना स्पंज म्हटले म्हणजे फायलम पोरिफेरा, म्हणजे फायलम पोरिफेरामध्ये ज्या पेशी असतात त्यांना कॉलर सेल किंवा कोऑनोसाइट्स असं म्हटलं जातं. की जे कोऑनोसाइट हे स्पंजच्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी आहेत, त्यांच्यामध्ये ना पाण्याचा प्रवाह निर्माण करतात आणि त्यांच्या कॉलरमधून अन्नकण गाळून पकडले जातात. ओके. आणि यांचं पचन पेशींच्या आतमध्येच होतं, त्यामुळे ह्या पेशी महत्वाच्या आहेत. आता दुसरा मुद्दा म्हणजे हे ना प्राण्यांच्या संघामधला सगळ्यात पहिला आणि बेसिक संघ आहे फायलम पोरिफेरा. मग तुम्हाला असा प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य पोरिफेरा संघातल्या प्राण्यामध्ये आढळत नाही. तर पोरिफेरा संघातल्या प्राण्यामध्ये तुम्हाला कॅनॉल सिस्टीम पाहिली तुम्ही की त्याच्यामध्ये ऑस्टिया, ऑस्क्युलम, स्पॉन्जोसियल, कॉलर सेल सगळा घटक आहे. कॉलर पेशी, कोऑनोसाइट्स हा घटक तर त्यामध्ये बघितला. त्यांच्या शरीरावर स्पिक्युल्स असतात हेही बघितलं. पण ह्या प्राणी संघामध्ये एक सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे प्रेझेन्स ऑफ टिश्यूज. हे तुम्हाला ह्या प्राण्यांच्या संघामध्ये पाहायला मिळत नाही. म्हणजे फायलम पोरिफेरा मधली जी तुमची त्यांची कसली प्रणाली असते असं जर विचारलं तर त्यांच्यामध्ये पेशींचा समूह असतो. पेशींचा समूह. ओके. त्याच्यामध्ये पेशींचा समूह असतो परंतु त्याच्यामध्ये ऊतींचा भाग पाहायला मिळत नाही. म्हणजे सेलचा समूह तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतो परंतु ज्या टिश्यू असतात ना ऊती, तर ऊती ह्या विकसित झालेल्या नाहीत या प्राण्यामध्ये. त्यामुळे हा लक्षात ठेवा की तुम्हाला विचारलंय की कोणता घटक यामध्ये आढळत नाही तर प्रेझेन्स ऑफ टिश्यूज तुम्हाला पाहायला मिळत नाहीत. टिश्यूज हा पुढचा जो घटक येतो, पुढचा जो संघ येतो ना त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. मग आता सगळे मुद्दे आपण जवळपास कव्हर करत आलो. आता तुम्हाला असं विचारलं फायलम पोरिफेरा या संघामध्ये कोणत्या प्रकारची बॉडी सिमेट्री पाहायला मिळते. म्हणजे शारीरिक सममिती कोणत्या प्रकारची पाहायला मिळते किंवा बॉडी सिमेट्री असं आपण म्हणतो. तर त्या बॉडी सिमेट्रीमध्ये या संघातल्या प्राण्यामध्ये कोणत्याच प्रकारची सममिती पाहायला मिळत नाही. म्हणून या संघातले प्राणी हे काय आहेत, असिमेट्रिकल आहेत. असिमेट्रिकल म्हणजे असममित आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, असममित आहेत हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवा, महत्वाचा घटक आहे. ठीक आहे.
तोच प्रश्न आहे आपला पुढचा. शारीरिक सममितीच्या बॉडी सिमेट्रीच्या आधारावर पोरिफेरा संघातील प्राणी कोणते कसे असतात, तर ते असतात असिमेट्रिकल असतात. म्हणजे आता तुम्ही एक घटक लक्षात घ्या. यामध्ये पहिली सममिती येते त्याला रॅडियल सिमेट्रिकल किंवा अर्य सममित म्हटलं जातं. तर अर्य सममित म्हणजे काय, त्यांचे एखाद्या शरीरामधून एकाच उभ्या अक्षातून हा एकच उभा अक्ष आहे, तर ह्या एकाच उभ्या अक्षातून विभागले गेले आणि त्यांचे जर दोन समान भाग पाहायला मिळाले तर त्याला रॅडियल सममित असं म्हटलं जातं. ओके ओके. एक कोणत्याही म्हणजे इथं एकच म्हणजे कसं, कोणत्याही उभा अक्ष घेऊ द्या त्या प्राण्याचा, उभा अक्ष, कोणताही उभा अक्ष असं मी इथं शब्दप्रयोग वापरतो, तर त्या सममितीला रॅडियल सिमेट्रिकल म्हटलं जातं. द्विपार्श्व सममित म्हणजे बायलॅटरल सममित म्हणजे काय, तर फक्त एकच उभा अक्ष असतो ना, याच्यातून विभागलं गेलं तर त्यांचे दोन भाग तयार होतात, एक उजवा आणि एक डावा, एक सारखे भाग तयार होतात, त्याला बायलॅटरल सिमेट्री म्हणतो. म्हणजे कीटकांचं बघा, मानवांचं बघा, तुम्ही जर मानवाला असं उभं चिरलं तर त्यांचे दोन भाग एक समान तयार होतात, एकसारखे तयार होतात, त्याला बायलॅटरल सिमेट्री म्हणतात. परंतु रॅडियल सिमेट्री म्हणजे काय की शरीराला कोणत्याही उभ्या अक्षातून म्हणजे कोणत्याही उभ्या अक्षातून जरी तुम्ही विभागलं तर दोन सारखे भाग मिळतात. म्हणजे तुमचा स्टार फिश घ्या, तारा मासा घ्या, ते त्याचं उदाहरण आहे. असममित म्हणजे स्पंजचा आकार हा अनियमित असतो, म्हणजे कोणत्याही अक्षातून विभागलं तर दोन सारखे भाग मिळत नाहीत, म्हणून स्पंजच्या शरीरामध्ये जे बॉडी सिमेट्री असते त्याला असिमेट्रिकल किंवा असममित असं म्हटलं जातं. हे त्याचं उदाहरण आहे. हा भाग लक्षात राहील. सिमेट्री म्हणजे तुम्हाला अर्य सममिती म्हणजे रॅडियल सिमेट्री, शरीराला कोणत्याही उभ्या भागातून, कोणत्याही म्हटले उभ्या भागातून विभागा दोन सारखे भाग मिळतात, त्याला रॅडियल सिमेट्री, तारामासा उदाहरण आहे. द्विपार्श्व सममिती म्हणजे तुम्हाला कोणती सममिती आहे, बायलॅटरल सिमेट्री, एका उभ्या